नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पुढचे दोन टॉपिक कव्हर करू. एक आहे अमेंडमेंट ऑफ 1781 1781चा अमेंडमेंट किंवा त्याला आपण ऍक्ट ऑफ सेटलमेंट असे म्हणतो. आता याची गरज का पडली तर ते मी तुम्हाला सांगतो. ऍक्च्युली काय ना, 1773 हा पहिला चार्टर होता. त्यामध्ये बऱ्याच नवीन गोष्टी म्हणजे जसं गव्हर्नर जनरल, नवीन कोड, अजून रेव्हेन्यू डिपार्टमेंट वगैरे यासाठी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, 4 मेंबरची एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जी सुप्रीम कोर्टचे जे जज आहेत त्यांना असिस्ट करणार होते. तर यांच्यामध्ये बाउंड्रीज डिफाईन नव्हते, त्यामुळे कॉन्फ्लिक्ट तयार झाला आणि तो सॉल्व्ह करण्यासाठी 1781चा अमेंडमेंट करण्यात आला. त्याला आपण ऍक्ट ऑफ सेटलमेंट असे म्हणतो. तर आपण शॉर्ट मध्ये रिवाइज करून घेऊ. लास्ट लेक्चरला आपण काय केलं होतं, लास्ट टॉपिकला आतापर्यंत काय काय मिळतं. तर आतापर्यंत बघितलं तर आपण चार्टर ऍक्ट ऑफ 1773 मध्ये सुप्रीम कोर्ट, कलकत्ता, बरं का. गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल, वॉरन हेस्टिंग, सुप्रीम कोर्टला असिस्ट करण्यासाठी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऑफ 4 मेंबर, बरोबर आहे. या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर नो पॉलिटिकल सॉरी आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस गव्हर्नमेंट सोबत शेअर करायचे, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. ठीक आहे. या व्यतिरिक्त अजून ईस्ट इंडिया कंपनी एम्प्लॉई प्रायव्हेटली. हे आपलं कालचं होतं. यामध्ये जर आपण
लपलेल्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला काय कळतंय, सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर झालं. त्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही नाही. आणि मेन गोष्टी याच आतापर्यंत आता या पुढे सुरुवात करू आपण. हे जे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होतं सुप्रीम कोर्ट, याचे दोन काम होते. एक होतं एक्झिक्युटिव्ह वर आणि एक होतं लेजिस्लेटिव्ह. त्या पॉवर्स होत्या, वरच्या पॉवर्स होत्या. पण मेन वर्क एक्झिक्युटिव्ह होतं. एक्झिक्युटिव्ह वर्क म्हणजे माहिती आहे का काय असतं? एक्झिक्युटिव्ह वर्क जर आपण म्हटलं तर आपल्याला पूर्णपणे जे ऍक्ट असतात ते इम्प्लिमेंट करायचे असतात. कोर्ट किंवा पार्लमेंट कडनं पास झालेले. आणि लेजिस्लेटिव्ह वर्क जर म्हटलं आपण तर आपण ऍक्ट किंवा काही प्रमाणामध्ये नोटीस ज्या असतात त्या इश्यू करू शकतो. म्हणजे लाईक कोर्ट सारखं असतं ते. तर आता प्रॉब्लेम असा होत होता की एक्झिक्युटिव्ह म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि गव्हर्नर जनरल या दोघांच्या बाउंड्री सेम होत्या. नव्हत्या. त्यामुळे एकमेकांच्या कामामध्ये यांचं म्हणजे कधी कोणी रेव्हेन्यूचे जे काम होते ते गव्हर्नर जनरलचे होते. हम्म. पण कधी सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचा. बरोबर आहे. जे काही दुसरे समजून घ्या केस रिलेटेड किंवा जजमेंट रिलेटेड त्याच्यामध्ये गव्हर्नर जनरल काहीतरी इंटरफेअर करायचा. तर यामुळे या दोघांमध्ये स्ट्रेस निर्माण झाला. आता हा सॉल्व्ह करण्यासाठी
आपण बघू, एक ऍक्ट पास झाला, म्हणजे एक अमेंडमेंट झाला, त्याला म्हणतो आपण ऍक्ट ऑफ सेटलमेंट किंवा अमेंडमेंट ऑफ 1781. यामध्ये काय केले, यामध्ये रिलेशन बिटवीन गव्हर्नमेंट जनरल ऑफ बंगाल अँड सुप्रीम कोर्ट डिफाईन करण्याचा प्रयत्न केला. हम्म. आता हे जे होतंय याला आपण काय म्हणणार आहे? आता बघ, एक दुसरी टर्म इथे याच्यामध्ये लपलेली. दोन जणांचे जे ते वर्क डिवाइड करतोय आपण, टेरिटरीज डिवाइड करतोय, तर इथं टर्म इंट्रोड्यूस होते ती म्हणजे फर्स्ट स्टेट टू सेपरेशन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर. आता यात काय होतंय ना, ही नवीन टर्म आहे आणि इम्पॉर्टंट आहे, कारण की इंडिया, भारत जे आहे ना ते याच एका फॉर्म्युलावरती, या एका फॉर्म्युला सेपरेशन ऑफ पॉवर. पण भारताची जी डेफिनेशन आहे ना सेपरेशन ऑफ पॉवरची ती वेगळी आहे. आपली सेपरेशन ऑफ पॉवरची जी डेफिनेशन आहे ती फ्लेक्झिबल आहे, बरं का? फ्लेक्झिबल, याच्याबद्दल आपण पुढे डिस्कशन करूच. ओके, कशी आहे, काय आहे आणि का आहे हे आपण बघू, पण आता नाही, पुढे वेळ येताना. ओके, पण आता सध्यासाठी जर बघितलं तर हा जो अमेंडमेंट केला होता ना हा फेल झाला, नाहीच फरक पडला काही. दोघांना समजूतदारपणाने होता ते. आता याला या ज्या बाउंड्रीज त्या डिफाईन करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ऍक्ट पास केला.
ब्रिटिश गव्हर्नमेंट त्याला आपण पीस इंडिया ऍक्ट म्हणतो, जो 1784 मध्ये बरं का. अं, खरं तर आहे ना, हे चार्टर ऍक्ट म्हणजे ज्यांची ज्यांची नावं आहेत सेम आहेत आणि क्लिअर बदलत नाही चार्टर ऍक्ट झाले, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, यांचे इयर लक्षात ठेवणे इतके इम्पॉर्टंट असतात. फिक्स इंडिया ऍक्ट वगैरे यांचे म्हणजे खूप कमी प्रश्न विचारले जातात. जास्त करून तर एमपीएससीच्या प्रिलिम्स मध्ये जितके मी बघितलं क्लिअर नाही विचारलं जात. फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जी असते ना ती खूप कानाकोपऱ्यातली असते. म्हणजे फिक्स इंडिया ऍक्ट मध्ये जर बघितलं आपण तर समजा सेंट्रलायझेशन ऑफ इंडिया, फर्स्ट स्टेट टू सेंट्रलायझेशन ऑफ इंडिया केव्हा झाली होती, तर त्या आपण आता मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की चार्टर ऍक्ट ऑफ 1773 मध्ये झाली होती. फर्स्ट स्टेट टू सेपरेशन ऑफ पॉवर ते केव्हा झाले, बघा विचार करून आताच किती. ती झाली ती सेपरेशन ऑफ पॉवर 1781 ऍक्ट ऑफ सेटलमेंट, बरोबर आहे. हे फेल झाले होते म्हणजे हे जे बाउंड्रीज आहेत वगैरे हे म्हणजे नवलाईन वाईट झालं अशी गोष्ट नाही. हे आहेत इम्प्लिमेंट पण ही स्ट्रॅटेजी फेल झाली तर दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे ओके. तर यामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या त्याचा की पॉईंट आपण सगळ्या कोणकोणते विचारांमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट विचारणं आपण सर्व लक्षात ठेवू शकतो. फर्स्ट पॉईंट आहे ड्युअल गव्हर्नमेंट. दुसरे आहे ड्युअल गव्हर्नमेंट नंतर introduction of law. इंट्रोडक्शन जर लक्षात ठेवलं तरी खूप झालं, कळेल काय बोलायचं काय ते पण करून दिसतं. थर्ड आहे पोझिशन. ही की पॉईंट आहे याच्या अवती पण नसते या फिक्स इंडिया ऍक्टचा वन प्रॉब्लेम जी आहे त्यामध्ये दोन फॅक्टर. चला आपण खाली समजूया. आता हा जो प्रॉब्लेम चाललेला आहे की बाउंड्रीज डिसाईड नाही आहे, कोणी याचे डिसिजन घ्यायचे कोणी त्याचे डिसिजन घ्यायचे यामध्ये
प्रॉब्लेम होऊ शकतो बरं का. तर आपण डोअल गव्हर्नमेंट बद्दल हा जो ऍक्ट पास झाला ना, डुअल गव्हर्नमेंट मध्ये मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची असेल ती फक्त आणि फक्त कमर्शियल बिझनेस रिलेटेड डिसिजन, फक्त बिझनेस रिलेटेड. आर्मी, ऍडमिनिस्ट्रेशन आणि law हे डिसिजन ही बोर्ड ऑफ कंट्रोल जे appointed by ब्रिटिश गव्हर्नमेंट. कोणती जी इंग्लंडमध्ये आहे ती इंग्लंडमधली, बरोबर आहे. आता इथं झालं डुअल गव्हर्नमेंट, कारण की इथं ही एक गव्हर्नमेंट झाली आपली, ही सेकंड गव्हर्नमेंट झाली डुअल गव्हर्नमेंट. यामुळे काय झालं, ईस्ट इंडिया कंपनी पूर्णपणे सजवली. आर्मी, ऍडमिनिस्ट्रेशन आणि वॉर याच्यामध्ये जवळचे सगळे पॉलिटिकल सुद्धा, पॉलिटिकल पॉलिटिकल हा डिसिजन्स नाही घेऊ शकत, फक्त बिझनेस रिलेटेड. म्हणजे कुठं तरी आता ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश गव्हर्नमेंट बाजूला करायला चालू करते. यामध्ये अजून एक घट अशी पडली की सेकंड जो पॉइंट आहे आपला, थर्ड पॉइंट घेऊया आपण पोझिशन. प्रत्येक एक प्रॉपर्टी जी ईस्ट इंडिया कंपनी सोबत रिलेटेड असेल ती ब्रिटिश गव्हर्नमेंटने टेक ओव्हर केली. तर याला काय म्हणावं, प्रत्येक एक प्रॉपर्टी जी काही असेल, म्हणजे ते एखादं मेन्शन असेल, जागा असेल, ती सगळी ब्रिटिश गव्हर्नमेंटने काढून घेऊन घेतली. आता इथे जर आपण बघा, चार्टर ऍक्टच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर ब्रिटिश गव्हर्नमेंट म्हणत होती सुरुवातीला की नाही, रेग्युलेट करू, कंट्रोल करू, कंट्रोल नाही. आता पेस्ट इंडिया ऍक्ट मध्ये त्यांनी त्या व्यतिरिक्त एक गोष्ट केली, टेक ओव्हर केली. म्हणजे कुठेतरी कंट्रोल करण्याच्या व्यतिरिक्त बाजूला करायचं हे काम चाललेलं आहे government चे.
ओके, तर ही गोष्ट लक्षात घे. तिसरं जर पॉइंट बघितला आपण, तर इंट्रोडक्शन ऑफ लॉ. आता फिफ्थ इंडिया ऍक्ट जे आहे ते कुठं पास झालेलं आहे? हे हा जो ऍक्ट आहे ना, फिफ्थ इंडिया ऍक्ट, हा सुद्धा ब्रिटिश पार्लमेंट मधून पास होऊन इंडियामध्ये आला. ब्रिटिश पार्लमेंट मधून पास होऊन इंडियामध्ये इम्पोज केलेलं आहे. तर इंट्रोडक्शन मध्ये असं आहे की एव्हरी ऍक्ट, प्रत्येक एक ऍक्ट स्लॅश लॉ जो इम्प्लिमेंट करायचा आहे, तो सगळ्यात आधी ब्रिटिश पार्लमेंट मध्ये इंट्रोड्यूस करावा लागेल. तर ती एक किती म्हणजे अशी वाईट गोष्ट असेल ना की इतक्या तेरवस आपण युरोपमध्ये बसलो, कोणीतरी माणूस आम्ही कोणतरी लोक असतील ते एशियामध्ये असलेल्या भारतावरती काय नियम लागू करायचे त्याचा हे करतात. ते खरं, तर हे झालेलं आहे आपल्या दुर्दैवाने. आता या व्यतिरिक्त बघा ड्युअल गव्हर्नमेंट आपण केलं बोलून पण लागलं. विचारणं आपल्याला काय करतंय की ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ना, ती started the coordinate is government of India. Okay. हा जो आहे ना, हाही फेल. ऍट फेल होऊन सुद्धा गव्हर्नमेंट किती त्यांच्याकडे कंट्रोल घेते ते बघा सुद्धा. सेपरेशन ऑफ पॉवर, सेंट्रलायझेशन ऑफ, त्यानंतर dual government, position over India companies, property, introduction of every law go, which are going to implement on in India. त्यानंतर आपण बघितलं की dual government कशी एक्सटेंड कंपनीमधून
ईस्ट इंडिया कंपनीची पॉलिटिकल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि मिलिटरी असेल, वॉर्स रिलेटेड पॉवर काढून घेतली. बिझनेस रिलेटेड पॉवर जिथं कोर्ट ऑफ डायरेक्टर किंवा ऑपरेटर जे ईस्ट इंडिया कंपनीचे ओनर होते किंवा काम करणारे होते त्यांच्याकडनं तर पॉवर काढले आणि त्यांच्या सोबत अजून एक बॉडी तयार केली बोर्ड ऑफ कंट्रोलची जी ब्रिटिश इंडिया कंपनीकडनं कंट्रोल केली जात होती किंवा अपॉइंट केली जात होती. आता या ज्या बॉडी आहेत यांच्यामध्ये क्लॅशेस होतात त्याच्यामुळे हा ऍक्ट आता गव्हर्नर जनरल जो आधी ईस्ट इंडिया कंपनीवरती नजर ठेवायचा, चेक ठेवायचा, बंदिश ठेवायचा. हं. आता त्याला दोन जणांना सर्व करावं लागतंय. एक तर आपलं झालं ओनर्स सॉरी ओनर्स आपण म्हणू कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल. आता याच्या व्यतिरिक्त जर आपण इथून बघितलं तर अजून काय आता कोण स्ट्रेस कोणावर येतोय हा तर हा स्ट्रेस येतोय गव्हर्नमेंट जर जो बंगालचा येतो. हम्म. कारण की तोच आता हेड आहे ना गव्हर्नमेंटचा त्याच्यामुळे अजून सुद्धा बाउंड्रीज क्लिअर नाही झालेले आहेत. आधी गव्हर्नर जनरल आणि सुप्रीम कोर्टमध्ये प्रॉब्लेम आहे. आता प्रॉब्लेम झालेला आहे कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आणि ईस्ट इंडिया कंपनी आणि बोर्ड ऑफ म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंग्लंड यांच्यामध्ये प्रॉब्लेम होतो कारण की अजून सुद्धा बाउंड्री दिसायची नाही. आता बघा बिझनेस रिलेटेड गोष्टी ते बघते पण बिझनेस करायचा म्हटला तर एखादी जागा आहे त्या जागेचा एक रेव्हेन्यू आहे. आता तो कोण कलेक्ट करेल कारण की ऍडमिनिस्ट्रेशन पॉवर बोर्ड ऑफ कंट्रोल करे म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट करे. जो बिझनेस चालवतोय चालतोय ईस्ट इंडिया कंपनीचा आता तो रेव्हेन्यू क्लेम करतील जागेचा का ब्रिटिश गव्हर्नमेंट क्लेम करेल. ऍडमिनिस्ट्रेशन आणि बिझनेस त्या दोघी इंटर कनेक्टेड गोष्टी इथे सुद्धा आपल्याला बाउंड्रीज क्लिअर नाही आहे. तर आपण क्लिअर बाउंड्रीज बिटवीन directors and board of कुठे सुद्धा बाउंड्रीज नाही आहे तिथे. तर आता आपण कोणकोणत्या गोष्टी बिझनेस केले त्या आपण एकदम सगळ्यात आधी आपण अमेंडमेंट बघितलं सगळ्यात आधी
त्यानंतर आपण अमेंडमेंट ऑफ 1781 बघितला. त्यानंतर आपण किड्स इंडिया ऍक्ट 1784 बघितला. आता जर आपण बघितलं तर शॉर्टकट मध्ये बघू आपण. 1773 मध्ये सुप्रीम कोर्ट तयार होतंय. गव्हर्नमेंट जनरल ऑफ बंगाल तयार होतोय. हा, सेंट्रलायझेशन सेंट्रलायझेशन बघतोय आपण. पॉवर बघतोय. फोर हा एक्झिक्युटिव्ह काउन्सिल बघतोय. गव्हर्नमेंटची ठीक आहे. हे कुठं आहे? कलकत्त्याला. कलकत्ता. त्यानंतर आपण बघतोय 1781. 1781 मध्ये आपण बघतोय सेपरेशन ऑफ पॉवर. सेपरेशन ऑफ पॉवर 1781 मध्ये. बरं का, हे पण एक फेल्युअर होतं की झालं. बरं का, बाउंड्रीज डिफाईन करायच्या होत्या. सुप्रीम कोर्ट आणि गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर आपण बघतोय 1784 किड्स इंडिया ऍक्ट. त्यामध्ये बघितलं तर ड्युअल गव्हर्नमेंट, possession, introduction of law in Britain, sorry, England. आता बघ, इतकं होऊन सुद्धा मेन गोष्ट. Yes. त्याच्यामध्ये काय झालंय, त्याच्यामध्ये असे झालेले की ईस्ट इंडिया कंपनी फक्त बिझनेसमध्ये लॉ, पॉलिटिक्स आणि ऍडमिनिस्ट्रेशन. गव्हर्नमेंट ऑफ इंग्लंड बोर्ड ऑफ कंट्रोल. पोझिशन कशाचं? possession over every possession over every property which which is based in India. ठीक आहे. ईस्ट इंडिया introduction of every law which government wants to implement in India have to introduce in British Parliament or Parliament of England.
आजसाठी इतकंच. पुढचा टॉपिक असेल आपला चार्टर्ड ऍक्ट. थँक्यू.